तसं आमची जबाबदारी आता फार वाढलेली आहे. आम्हाला आर्थिक शिस्त किंवा तुम्ही बघितलं विरोधक आमच्यावर काय टीका इतकी खालच्या पातळीवर करायची. वाचाळवीरांची संख्या वाढलेली होती. रोज 9 ते 10च्या दरम्यान एक भोंगा वाजायचा आणि इतकं काहीतरी खालच्या पातळीवर टीका टिप्पणी चालायची. तुम्ही पत्रकार मित्रांनो कालचा दिवस आठवा. काय एकदम सगळे काही जण विरोधक तर हवेतच होते. आम्ही आपला गप्प टीव्हीवर बघत होतो. आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी हॉटेल काय बुक केली, विमानं काय बुक केली, हेलिकॉप्टर काय बुक केली आणि सगळीकडे माणसं काय पेरली आणि लगेच तुम्ही इकडे घेऊन या, लगेच तिकडे घेऊन या. काय म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही. अंडरकरंट एवढा जबरदस्त होता. आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला. लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं. लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढे हे शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला. आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्या मध्ये खूप चांगला मेसेज गेला. आणि युवा युवतींच्या बद्दल आम्ही स्टायपंड देण्याचा निर्णय 6,000, 8,000 आणि 10,000 घेतला. तो एक चांगला निर्णय घेतला. आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्य सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल. मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल. आणि ते लोकांनी ऍक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत. त्यामध्ये अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम, हे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम, आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती. आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता. आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यात आम्ही सावरलो. तिघांनी सावरलं आम्हाला. प्रफुल्लबाईंनी, सुनील तटकरेंनी, भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथरावांच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली. संघटनेनी साथ दिली. सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली. आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये 6 नंबरला अजित पवार जाणार, काहीच त्यांचं राहणार नाही. आम्ही संख्या 55 लढवल्या जागा, तुम्हालाही माहिती आहे. 55 जागेत आमचे 41 उमेदवार निवडून आले. 4, 5, 6 उमेदवार माझे अतिशय कमी मताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं. तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली. आम्हाला सतत हिणवलं जात होतं. काय एक जागा, लोकसभेला एक जागा. आम्ही आमच्या मनाला सांगायचो, माझ्या आमदारांना सांगायचो, बाबा 5 वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली. आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या. चालतं असं. एकेकाळी भाजपच्या 2च जागा आलेल्या होत्या देशात, परंतु भाजप 2दा पूर्ण बहुमतात आली. आता 3ऱ्यांदा सरकार स्थापन केलं. असं चालतं. खचून जायचं नसतं. आपण जाऊ, आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊन लोकांचा विश्वास संपादन करू. लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील. माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली होती, सगळे माझ्या विरोधात, सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्या बरोबर होत्या, माझा आई, माझा परिवार माझ्या बरोबर होता. मूळ म्हणजे बारामतीकर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेल्या वेळेस तिथं 48,000 लोकसभेला मायनस होतो. मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं, कार्यकर्त्यांच्यामुळं, सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं. 1,16,000 मी लीडवर आहे. म्हणजे 48,000 भरून काढून 1,16,000 कुठं माझं लीड गेलं. म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्यूटच ठोकायचंय. मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानेनच, परंतु आता त्यांना सॅल्यूट ठोकतो. खूप जबाबदारी त्यांनी वाढवली. अतिशय हुशार लोक. कुठं कसं मतदान करायचं, काय करायचं, भावनिक मुद्दा घेतला नाही, काय नाही. मी कामाचा माणूस होतो. विकास मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं. राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो.
काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा, हम एक है तो सेफ आहे. मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत. ह्याच्यात काय चुकीचं होतं? परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे. पण यावेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली, आमच्या अल्पसंख्याकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली. त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडस गडबड झाली, परंतु त्याचे एकंदरीत बूथ वाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेल, कारण आता एकदम बोलणं उचित ठरणार नाही. पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक आशेचा किरण जागा झाला. नाही, आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल, आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही. आणि तसंच घडलं. मी जाहीरपणे सांगत होतो, 10 वेळेला अर्थ मंत्रालय सांभाळलेलं आहे. आताच वेगवेगळ्या IAS IPS ऑफिसरांचे पण फोन आले, ते पण दादा खूप चांगले झालं, कुणाच्या स्वप्नात नव्हतं, तुमच्या नाही, ह्यांच्या नाही, ह्यांच्या नाही, कुणाच्याच नाही. 230 230 मी करते ना, तू काळजी करू नको. लाभाच्या योजना मी साधारण 75,000 कोटी लाभाच्या योजना, पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प जो कोणी अर्थमंत्री मांडे 7 लाख कोटीचा मांडे, तर 7 लाखामध्ये 10%नीच 75,000 कोटी होतात. त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे. मी बोलताना काय बोललो, माझं प्रत्येक भाषण ऐक, मी काय भाषणात सांगत होतो. अरे तू आता लगेच काहीतरी वाद काढू नको. आज आनंदाचा दिवस आहे, आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे. तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी लोकसभेला चूक केली, माझ्या पत्नीला बारामतीत उभं करून मी चूक केली, त्यावेळेस मी चुकलो होतो. यावेळेस मी चुकलो नाही. माझी उमेदवारी पार्लमेंटरी बोर्डाने पहिली जाहीर केली. मी नको म्हणत होतो. मी शिरूरमध्ये किंवा पुरंदरमध्ये किंवा सिन्नरमध्ये आणि 3 जागा माझ्या आल्या. ते शिरूरची जागा तर माझी 1,00,000 मतांनी आली, सिन्नरची जागा अशीच माझी कितीतरी मतांनी आली, पुरंदरची जागा वाटपामध्ये आमच्या यांना विजयराव शिवतरेंना गेली, पण ती पण चांगल्या मतांनी आली. सांगायचं तात्पर्य की ही परिस्थिती होती. असं असताना बारामतीकरांच्या करता मी ऐकलं, पार्लमेंटरी बोर्डाचं ऐकलं. त्यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली, तिकीट का दिलं त्याला, काही गरज नव्हती. त्याची पहिली टर्म होती, त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती. आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना. एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी. अरे आम्ही तिथं 5-5 वर्ष घासली, तिथं कष्ट घेतले. तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा, माझ्या शहराने तर 100%पैकी 80% मतं मला दिली. 20% तर जातात ना, तेवढे लोक विरोधी असावेच लागतात. नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते, हवा चढते. त्याच्यावर जमिनीवर पाय ठेवून चालायचं असतं आणि नको होतं करायला. परंतु फार म्हणजे माझी आई म्हणत होती, हे नको, राजीच्या विरोधात उभा करू नका. परंतु काय सगळे खानदान अक्षरशः प्रचाराला, अगदी काय म्हणजे आमच्या विरोधक आतापर्यंत जे उभे असतील त्यांच्या बाबतीत एवढा विरोध झाला नसेल, इतका बारकाईनं सूक्ष्म प्रचार झालेला नसतंय एवढा. रॅलीमध्ये काय आमच्या मुली फिरायच्या,
ते काय आमच्या काकी काय फिरायच्या, मला इतकं वाईट वाटायचं. काकी माझ्या आईसारख्या, आणि त्या पायाला बिंगरी बांधून घ्यावं. 35 वर्ष मी काकींना बाहेर फिरून दिलं नाही. 35 वर्ष. तुम्ही बारामतीकरांना विचारा. आणि मग मला राज्य पण बघावं लागायचं. आणि मग तुम्ही पण म्हणायचं, दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो? मी म्हणायचो नाही, मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो, राज्यात फिरायचो. अशा पद्धतीने झालं. पण तो वाईट वाटतं. आणि त्यांना सांगत होतो, अरे बरोबर नाही. काय एकेकाची भाषणं, आपण कुठल्या स्तराला जातो, काय भाषणं करतो, कशा पद्धतीने बोलतो आपण. का म्हणजे पहिल्यापासून राजकारणात असते तर गोष्ट वेगळी. पण जाऊ दे आता. दादा तुमचा स्ट्राइक रेट चांगला आहे, मग आता मुख्यमंत्री पदावर तुमचा दावा असणार का? उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे. आणि तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल, यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात. नाही, ते तुम्हाला गंमत पण कळत नाही. अहो सिन्सिअर, अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं, आमचा एकमेव ध्येय 250च्या पुढे जागा आणायच्या. ते पहिलं ध्येय आम्ही गाठलंय. दुसरं ध्येय, आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचा. ते आता उद्या काय करतात ते बघायचं. पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल. सुप्रियाताईंकडे शरद पवार, मला अमित शहांच्याकडनं शुभेच्छा आल्या, माझ्या आईकडनं शुभेच्छा आल्या. ज्या बहिणींनी माझी कामं केली त्या तिन्ही बहिणींकडनं मला शुभेच्छा आल्या. म्हणजे माझ्या मुलांच्याकडनं आल्या, माझ्या पत्नीकडनं आल्या, अशा सगळ्यांच्याकडनं मला शुभेच्छा आलेल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांच्याकडनं आल्या, तुझ्याकडनं आल्या. असं अनेक दुपारी सगळे भेटायला आले तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला दिल्या ना शुभेच्छा, दिल्या की नाही? त्याच्यामुळे तुमच्या शुभेच्छांचा मी स्वीकार केला. सागरचं व्हायचं, सागर किनारे. आधी आमचे नेता निवडून होते ना, मग आम्ही तिघं बसू ना. मध्यंतरी आपली परीक्षा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्यांना विचारलं की ज्याची संख्या जास्त बरं असेल तो असेल का वगैरे, त्यांची संख्या तशा स्वरूपात. त्या संदर्भात सागर काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित बसू. इतकं बहुमत मिळालेलं आहे, आता आम्हाला थोडस व्यवस्थितच असं काही अतिरेक करून चालणार नाही रे. अरे कसं होईल? 29 जागा कोणाच्या आल्यात का विरोधकांच्या? ते बघू ना. हाऊसचं काम इथं चालतं. हाऊसचं काम हाऊस मध्ये. काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांना सुद्धा पराभव झालेला आहे. बाळासाहेब थोरात, काल तर बाळासाहेब गाडीतनं फिरत होते, आमची जयंतराव गाडी चालवायची आणि त्यांना पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे. गाडी किती सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतो. आता कधी सरकार चालवणार तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो. मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला. रोहित पवारांना पार्ट गेले निवडणूक राम शिंदेच्या विरोधात. पण ते काय झालं अंतिम निकाल? रोहित पवारांचं झालं अशी माहिती. काहीतरी एक हे राहिले होते असं काहीतरी. पहिल्यांदा 354 जाहीर केलं, पुन्हा असं काहीतरी कानावर आलं. म्हणजे हो नाही हो नाही हो नाही. मला अंतिम मी नंतर कार्यकर्त्यांशीच बोलत होतो, परंतु तिथंही टफ झाली असं मला ऐकायला मिळालं. सारखे पुढं मागं पुढं मागं पुढं मागं चाललेलं होतं. सरकार के हिसाब से, स्टेट के हिसाब से डिसीजन ले लेंगे. जो स्ट्राइक रेट आपका रहा है खास करके उसको लेकर आप कौन सी लाडली बहना योजना एक बहुत बड़ा गेम चेंजर है? मुझे ऐसा लगता है लाडली बहना नंबर 1 और रूरल में नंबर 2 3, 5, 7.5 हॉर्स पावर के बिजली माफ, वो योजना 2 योजना बहुत इफेक्ट करके तो ये ऐसा मुझे लगता है. वो जो नरेटिव बारामती सिंह बोलते हैं कई सामने वाले समय में अभी हमने 1500 का काम शुरू किया है. पहले 1500 का तो
हमें ठीक ठाक तरह से करने दो, फिर बाद में हमें रिसोर्सेज बढ़ाना पड़ेगा, बाकी इंतजाम करना पड़ेगा। तो आहिस्ता आहिस्ता हम करेंगे एक 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 प्रतिभा काकी का आपके खिलाफ उतर जाना मैदान में आपको बहुत हर्ट कर गया इन सारे यस, क्योंकि वो मेरे माँ समान है। मुझे बिल्कुल ऐसा, मैं जिंदगी में ऐसा नहीं सोचा कि मैं जब खड़ा रहूंगा तब इतना आगे आके वो मेरे खिलाफ प्रचार करेंगे, सबके घर जाएंगे, मिलेंगे। सब बोलते थे काकी, उनको भी काकी बोलते वहाँ, काकी आपण 35 वर्षात नाही आला, 30 वर्षात नाही आला, एकदम तुम्ही कसं काय आला? काही काहींनी बोलून दाखवलं.